श्री स्वामी समर्थ. मुरुडकर किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी माझी आवडती पालेभाजी बनवत आहे. त्यासाठी मी एक कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची कापून ॲड केलेली आहे. तुम्ही वाटून सुद्धा टाकू शकता. त्यानंतर चांगलं ते परतून झाल्यानंतर मी इथे शेपूची भाजी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती इथे ॲड केलेली आहे. शेपूची भाजी मला खूप आवडते. ती सकाळची खाण्यासाठी आवडते. आणि मस्त ताजी मिळाली होती, तर मी घेऊन आली आणि मी ना 10-15 मिनिटं अगोदर मुगाची डाळ भिजत घातली होती आणि ती इथे ॲड केलेली आहे. चण्याची डाळसुद्धा ॲड करता, तीसुद्धा तुम्ही इथे घालू शकता. तर चांगलं हे तुम्हाला ना परतून घ्यायचं आहे आणि शेपूच्या भाजीला भरपूर पाणी सुटतं. त्यासाठी ना फक्त 2 मिनिटं मी झाकण ठेवलेलं आहे. इथे मी मीठ नाही घातलेलं आहे. मीठ मी थोड्या वेळाने घालणार आहे, कारण ही भाजी कमी होते, तर त्याच्या अंदाजाप्रमाणे मी मीठ घालणार आहे. तर मी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवलं होतं. भरपूर पाणी सुटलं. त्यानंतर मी आता इथे मीठ ॲड केलेलं आहे आणि परत थोडा वेळ मी इथं झाकण मारून ठेवलं, कारण ती व्यवस्थित शिजण्यासाठी. आणि आपल्या भाजीचा कलर बघा मस्त हिरवागार आहे आणि शेवटपर्यंत भाजीचा कलर हाच राहणार आहे. कारण त्याला जास्त आपल्याला चमच्याने हलवत बसायचं नाहीये किंवा जास्त वेळ झाकण त्याच्यावरती ठेवायचं नाहीये. आणि मस्त 10 मिनिटानंतर 10 ते 15 मिनिटानंतर शेपूची भाजी तयार आहे.